तर आता तुम्हाला कंटाळा येणार नाहीये, कारण की आपण डेली ब्लॉगिंगच्या ऐवजी ब्लॉग आहे ना, खतरनाक होणार आहे. खतरनाक म्हणजे खतरनाकच होणार आहे बरं का. कशी वाटायली हो साडी? चांगली वाटायली का नाही? खरं खरं साडी सांगा. तर आम्ही काय केलं माहिती का, थोडा आता वेगळा प्लॅन केलेला. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8:30. आज उठायला आम्हाला खूप लेट झालेला आहे. आणि इकडे बघा, अनुष्का मला पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे. आणि हिटर आम्ही प्रत्येक दिवशी लावतो बरं का, असं काही नाही आहे भीतीचं कारण. त्याच्यामध्ये खूप जणाला वेगळं वाटतं त्याच्यामध्ये. अनुष्का इकडे फ्रेश झालेली आहे आणि तुम्हाला आमचे चिल्ले पिल्ले दाखवतो. मस्तपैकी झोपलेले. हे बघा, दिसते दिदू खुशी कसले निवांत झोपलेत बघा. आणि हावाला एक डाकू बघा, हा दिवसभर एवढा बेजार करतो आम्हाला. हात कसा झोपला बघा, आता उठतोय काय की आवाज ऐकून माझा. अनु बघ ना ती खुशीला उठव. खुशी शाळा आहे. दिदू खुशी, ए खुशी उठ उठ, 8:30 झाले. उठ लवकर, उठ उठ. काय झालं, काय झालं? एवढी कमी भ्यायला लागली तू? हा, एवढी कमी भ्यायला लागली? एवढी कमी भ्यायला लागली तू? चल मम्मीकडं. डचकून उठली ती. चला जातो मी खाली. आता मी करून घेतो आंघोळ, तोपर्यंत माझं काय आवरलेलं नाहीये मित्रांनो. ते तर आहेच माझं काय. खुशी, काय विचार करायला तू उठल्या उठल्या सकाळ सकाळी? हा, सकाळ सकाळी उठून बसलं बघा. आताच तुम्हाला बोललो मी झोपलेला आहे आणि लगेच उठलाय बघा. हा उठल्यापासून अनुष्काची निस्ती गडबड, घाई गडबड असते बघा सारखी सारखी. आता इकडे चहा टाकलेला आहे, तिकडे दीदी पण आमची ब्रश करते बघा. दीदू हाय कर, गुड मॉर्निंग. तिचं चालू तिकडे ब्रश करणं आणि इकडे अनुष्का बनवते चहा. आणि तिला स्वयंपाक पण बनवायचा कारण तिला शाळेचा टाइम असतो. 8:30 ते 9 वाजता ती शाळेमध्ये जाते बघा. मित्रांनो, दुपारचा टाइम झालेला आहे सध्या 1:30 वाजता. अनुष्का शॉप मध्ये आलेली. इकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, अनुष्का सध्या मोबाईलला झटत बसलेले आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे ना, खतरनाक होणार आहे. खतरनाक म्हणजे खतरनाकच होणार आहे बरं का. खूप भारी होणार आहे. कंटिन्यू करा. हिची काय तयारी अजून झालेलीच नाहीये बघा मित्रांनो. मी किती वेळ झालं रेडी झालोय. आतापर्यंत गिऱ्हाईक चालू होतं, गिऱ्हाईक थोडं स्टॉप झालं. म्हटलं चल कमी कमी आता व्हिडिओ वगैरे तरी घेऊया म्हटलं, कारण की साडीचे म्हणजे भरपूर सारा स्टॉक आलेला आणि त्याचे व्हिडिओ वगैरे घ्यायचे होते आम्हाला. त्यासाठी मी अनुष्काला तयारी करायला लावली होती. हिचं काय अजून तयारच होणं झालं नाहीये. झालं सगळं तयार होऊन आले मी. नंबर 1. 2 मिनिटात सगळा लुक चेंज झाला. आणि आता म्हणलं व्हिडिओच्या म्हणजे आता सगळं गिऱ्हाईक वगैरे चालू होतं, त्यामुळे काही हेच झालं नाही, व्हिडिओ घेणे भरपूर वेळ झाला मी बोलतोय की पटकन आवर, कारण कसं कंटिन्यू एक मागे एक गिऱ्हाईक चालू ना. तर मित्रांनो, आम्हाला व्हिडिओ घ्यायला थोडा पण टाइम मिळत नाही बघा शॉपमध्ये. खूप म्हणजे खूप परेशानी होते आमची. कशी वाटायली हो साडी? चांगली वाटायली का नाही? खरं साडी तर नंबर 1च दिसायला लागली. खूप छान अशी साडी दिसते. प्रत्येक साडी अनुष्काने वेअर केली ना, खरंच खूप छान, म्हणजे खूप मला आवडते बरं का. तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून तुम्ही तसं मानता, तर सगळ्या साड्या चांगल्या दिसतात. असं थोडी असते, खरंच छान दिसते ना. तरी पण हिचा लुक वगैरे आवरला नाहीये ना, म्हणजे एवढं आवरलं नाही, पटकी झट व्हिडिओ कारण की काय झालं माहिती घ्यायचा. का, ज्या वेळेस आम्ही व्हिडिओची तयारी करतो ना मित्रांनो, गिऱ्हाईक आलं की आम्हाला काय सुधरतच नाही. त्यांना दाखवण्याचाच टाइम जातो मग थोडस ही सगळं. होते. जाऊ द्या, चला आता मी व्हिडिओ पण घेणार आहे. आणि व्हिडिओ घेण्याच्या आधी म्हणलं डेली ब्लॉगिंग आपला जे सुरू आहे ते सुरू करू म्हणलं आधी. तर मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणीला मला कसं वाटतं माहिती आहे का, डेली ब्लॉगिंगपेक्षा बऱ्याच मैत्रिणीला, लेडीजला साड्या बघण्याची कशी आतुरता असते. सगळेजण यूट्यूबचा व्हिडिओ पूर्ण बघतात, कारण की त्याच्यामध्ये नवीन नवीन साड्या पाहायला भेटतात. आणि कोणाकोणाला साड्या आवडत नाहीत? आणि काय प्रॉब्लेम माहितीये का, डेली ब्लॉगिंग तरी आपण कव्हर घेत राहणार आहे मित्रांनो. सॉरी, ताईंनो म्हणायचं होतं, कारण की सगळ्यात जास्त व्हिडिओ बघणारे ताईच आहेत, भरपूर साऱ्या लेडीजच आहेत. कसं आहे, जास्त करून आम्हाला शॉपवर यावं लागतं आणि घरची रुटीन आमची पटकी झटपटकन आवरायचं आणि शॉपवर यायचं, असं आहे आमचं. त्यामुळे आम्ही शॉपवर आल्यावर दिवसभर आमचा शॉपमध्ये टाइम जातो. तर मग शॉपवर आम्ही डेली ब्लॉगिंग तुम्हाला काय दाखवणार. आम्ही काय केलं माहिती आहे का, थोडा आता वेगळा प्लॅन केलेला. आपण डेली ब्लॉगिंग तर घ्यायची, डेली ब्लॉगिंग पण राहणार आहे. आणि डेली ब्लॉगमध्ये थोडंफार तुम्हाला काहीतरी आपल्या शॉपमध्ये जे काही नवीन स्टॉक येतं ना, तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत बघा आम्ही. आता इथून पुढे आजच्याच ब्लॉगपासून ते स्टार्ट करायचं. कारण काय होतं माहिती आहे का, ब्लॉगिंगमध्ये आपण डेली नवीन नवीन करावं तरी काय,
रोज बघून तुम्ही पण कंटाळत असाल, बरोबर आहे की नाही? तर आता तुम्हाला कंटाळा येणार नाहीये, कारण की आपण डेली ब्लॉगिंगच्या ऐवजी आज साड्याचं नवीन नवीन कलेक्शन दाखवणार आहोत मैत्रिणी. भरपूर सारा कलेक्शन आहे आणि रक्षाबंधनसाठी पंचमीसाठी आपल्याकडे भरपूर सारा स्टॉक आलेला आहे. आणि मी म्हणलं आता दुकानात गिऱ्हाईक आलं तर भरपूर सारा राडा वगैरे पडलाय, तर म्हणलं चला आता डेली आपला यूट्यूबचा ब्लॉग पण होऊन जाईल. खूप सुंदर असं कलेक्शन आहे आपल्या मैत्रिणींसाठी, त्यांच्यासाठी पण दाखवू म्हणलं. मैत्रिणी पाहू शकतात मी वेअर केलेली साडी कसली सुंदर आहे. साडीचे कलर पाहून घ्या. साडीमध्ये सुंदर असं काम आहे मैत्रिणी, एकदम जबरदस्त आहे. आपण एक साडी ओपन करूया. हाईत सगळ्या पडलेल्या अशा, म्हणून मी तुम्हाला रिकाम्या दाखवणार आहे. मी सगळ्या साड्या पाहू शकतात तुम्ही. हे पहा, साडीवरलं काम पाहू शकतात, एकदम जबरदस्त आहे. सुंदर साडी आहे मैत्रिणींनो, आहे का नाही एक नंबर. तुम्हाला पटपट मी साडी दाखवते आणि त्यानंतर आपले कलर सगळे दाखवते, कारण की इतका आपला यूट्यूबचा ब्लॉग आपला अर्धा एक घंट्याचा होऊन जाईल इतक्या साड्या दाखवत बसल्यावर. हे पहा, ह्याच्यामधलं ब्लाऊज पीस कसलं सुंदर आहे. ब्लाऊज पीसवर पण काम किती छान आलेलं आहे मैत्रिणींनो. हे पहा तुम्ही ब्लाऊज पीसवरलं काम, गळा वगैरे आलेला आहे, एकदम सुंदर आहे. आणि साडीच्याच फॅब्रिकमध्ये ब्लाऊज पीस राहणार आहे. ह्यातले कलर पाहू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त आहेत मैत्रिणींनो. कलर सगळेच कलर वाव शेत मैत्रिणींनो. पट कलर पाहून घ्या, कारण की आपल्याला यूट्यूबचा ब्लॉग सगळा कंप्लीट करायचा. म्हटल्या मैत्रिणींनो साड्या आहेत का नाही छान. आपल्या शॉपमध्ये आपण भरपूर साऱ्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत, भरपूर साऱ्या साड्या ठेवलेल्या आहेत. आता ह्या साड्या पाहिल्या, अजून काही बघायच्यात का तुम्हाला साड्या? अजून एका चढीत एक आहेत मैत्रिणींनो. आणि ह्यासाठी काय करायचं बघा, तुम्ही मला आवर्जून कमेंट करून सांगा तुम्हाला आपला डेली ब्लॉग आवडतंय का साड्यांचं कलेक्शन पाहायला आवडतंय, नक्की सांगायचं. लेडीजला तर फुल साड्याचं कलेक्शन आवडत जाईल, कारण की जेंट्सचं कसं म्हणणं असतं आता आपले ब्लॉग बघणारे जे आहेत का ते सगळ्या लेडीजच आहेत असं काही नाहीये. त्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत, भरपूर सारे मित्र वगैरे, फ्रेंड सर्कल आहेत. काहीतरी फायदा होण्यासाठी, म्हणजे काहीतरी नवीन वेगळं बघण्यासाठी तुम्हाला मस्तपैकी साड्याचं कलेक्शन दाखवते मैत्रिणींनो. चला आपण दुसऱ्या साड्या पाहूया. साड्या एकदम भारीत मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी ट्रेंडिंगची साडी आलेली. वाव, कसला जबरदस्त वाईन कलर आहे. साडी एक नंबर आहे मैत्रिणींनो, फुल पार्टीवेअर साडी आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर असं साडीवर काम आहे, पूर्ण मिररची बॉर्डर राहणार आहे आणि साडीमध्ये मस्तपैकी टिकलीचं वर्क काम आहे. पहा मैत्रिणींनो, ही जुनी पद्धत आहे. पहिल्या काळामध्ये ह्या साड्या चालत होत्या टिकलीमध्ये, आता हेच ट्रेंडिंगचं आलेलं आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर आहे साडी. पाहिजे का ओपन करून आपण एक? चला मग वाट कशाची पाहिजे, साडीच पाहूया ना आपण कसली जबरदस्त आहे का नाही एक नंबर. मला साडीची बॉर्डर तर लय आवडली बघा. साडीची बॉर्डर पाहू शकता तुम्ही. पूर्ण विशेष म्हणजे काय होतं माहितीये का, दर 5 दिवसाला नवीन स्टॉक येतो. दर 5 दिवसाला कंटिन्यू 4 ते 5 दिवसाला नवीन स्टॉक येत राहतो. चला आपण काय करू, पहिल्यांदी फास्ट साडी पाहून घेऊया. साडी एकदम जबरदस्त आहे. साडीचं वेल्वेट टाईप मध्ये कापड आहे, एकदम सिल्क वेल्वेट टाईप. आणि विशेष म्हणजे काय होतं माहितीये का, ज्यावेळेस पण आपण इन्स्टाला रील टाकतो ना, त्यावेळेस सगळ्या साड्या रील टाकल्या क्षणी सगळ्या बुक होतात बरं का. जास्तीत जास्त आपल्या शॉपमध्ये साड्या कमी विकल्या जातात, म्हणजे तसं रेग्युलर गावामध्ये चालतं. आम्ही काय खेडेगावात आहे, सिटीमध्ये नाहीये. खेडेगावामध्ये पूर्ण चालतं आणि त्याच्यापेक्षा जास्त ऑनलाईन सगळ्यात जास्त चालतं. विशेष म्हणजे ह्याच्यातलं ब्लाऊज पीस पाहू शकतात तुम्ही, एकदम प्लेन साडी आणि सुंदर असं ब्लाऊज पीस आहे का नाही जबरदस्त. सांगा कसलं कॉम्बिनेशन दिसतंय. मिळतं जुळतं ते सगळं, मिळतं जुळतं म्हणजे साडीतलंच आहे ह्याच्यातलंच. एकदम जबरदस्त आहे मैत्रिणींनो, खूप सुंदर आहे का नाही छान. मला एवढं जमत नाही तरी थोडं ॲडजस्ट करते मी. छान वाटते का नाही. चला ह्यातले कलर पाहूया आपण. वाव, कसला सुंदर असा कलर आहे. क्लास कलर आहे, क्लास. आपल्या भाषेमध्ये तर क्लास कलर आहे. वाव, आहे का नाही जबरदस्त. फोटोशूटसाठी म्हणा, कशासाठी म्हणा, समोर सुद्धा ही कलर छान दिसते. आणि फोटोशूटसाठी मी म्हणा एकदम जबरदस्त दिसते. वाव, पिको ऑलरेडी आलेला आहे ह्या साडीला. वाव, सगळेच वाव येतं. हे पहा कसेत कलर आहेत का नाही एका चढीत एक. कलेक्शन पण तसलंच आहे मैत्रिणींनो, जबरदस्त कलेक्शन आहे. आताच्या जमान्यामध्ये कसं आहे माहिती आहे का मैत्रिणींनो, साडी फक्त फॅन्सी घेतात. टिकायला ती टिकू किंवा नाही टिकू, एक दिवस टिकू किंवा 2 दिवस टिकू, ह्याचा कोण विचार करत नाही मैत्रिणींनो. सध्या नवीन चालणारं आणि ट्रेंडिंगचं चालणारं हे सगळ्यांनाच वाटते की माझ्याकडे असावं. ही साडी पाहून घ्या तुम्ही, कसली जबरदस्त साडी आहे. पूर्ण विणकाम आहे. जे पहिलं जे होतं ना, बुडलेलं होतं ना, तेच आता चालायला लागले मैत्रिणींनो. साडी पाहू शकता तुम्ही, कसली सुंदर साडी आहे आणि एकदम जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आले आणि रपटप साडी आहे मैत्रिणींनो. ही सुंदर असं ब्लाऊज पीस पण आले. ब्लाऊज पीसवर पण पूर्ण वर्कचं काम आहे. सुंदर असं बॅक साईडला गळा आलेला आहे. बाहीला एकदम नाजूकमध्ये डिझाईन आलेली.
पाहून घ्या साडी, तुम्ही साडी पाहून घ्या. सुंदर अशी साडी आहे बघा. साडीमधलं काम पाहून घ्या तुम्ही. एकदम नाजूकमध्ये पूर्ण विणकाम आहे ह्याच्यामध्ये, आहे का नाही जबरदस्त. साडीचं काम पाहून घ्या तुम्ही. एकदम चमक मारते. कापड पण एकदम सॉफ्टमध्ये आहे. सुंदर असा येल्लो कलर, कसला जबरदस्त कलर आहे. पहा बरं मैत्रिणी, आहे का नाही जबरदस्त साडी. साडी पण तशीच आहे मैत्रिणी, टिकायला एक नंबर आहे. हे पहा. अहो आत्ताचा एक पॉईंट सांगते हा तुम्हाला. आत्ता दुकानामध्ये एक कस्टमर आलतं. नको, आणि ते नको त्या सांगू, जाऊ दे. नाही सांगते ना. सहज आता ब्लॉगिंग चालू आहे तर एक सांगते तुम्हाला. दुकानामध्ये एक कस्टमर आलतं. त्या कस्टमरनी पूर्ण साड्या, ह्या जितक्या साड्या मी उकलून दाखवल्या तशाच साड्या उचकून दाखवायला लावल्या. मला पूर्ण उकलायला सांगितल्या, मी उकलून दाखवल्या. उकलून दाखवल्याच्या नंतर ते काय म्हणले माहिती आहे का, पसंत केली. इथून तिथून त्यांनी पसंत केली. पसंत तर सगळ्याच झाल्या. थोडंफार भावामध्ये त्यांचं ॲडजस्ट झालं. आणि पुन्हा त्यांच्या मनात काय आलं काय की बळच त्या कस्टमरनी एक साडी लिहिल्या. इतका मला वैताग आलता ना, कारण की मी डेली ब्लॉगिंग घेण्यासाठी आणि हे आपले यूट्यूबचे जे ब्लॉगिंग आहेत ना त्यासाठी मी आवरून आलते. सगळं आवरलं होतं, मी रेडी होऊन बसले होते आणि घ्यायचाच होता तेवढ्यात एक कस्टमर आलं. त्यानंतर दाखवलं आम्ही त्यांना. अनुष्का, कस्टमरनं किती जरी परेशान केलं तर ते म्हणतात ना, अतिथी देवो भव. जसं आपला कस्टमर ते आपल्यासाठी देवचं बनायचं असं समजून शांत बसायचं. पण काही कस्टमर असे असतात ना मित्रांनो, एवढं परेशान करतात, खरंच खूप परेशान करतात. आणि एक खरं सांगतो, झाले माहितीये का, घरनं मला अंशूने सतवलं. एकतर घरचं सगळं काम वगैरे आवरून आले. त्यानंतर शॉपवर मला कंटिन्यू यावं लागतं. शॉपवर आल्यावर माझं कसं असतं माहिती का, आलं की फास्ट सगळे व्हिडिओ वगैरे घ्यायचे आणि काही दुकानात कस्टमर असले तर थोडंफार थांबायचं. आणि हे सांगायची गरज नाही पडायला पाहिजे. ज्यांच्याकडे कपड्याचं दुकान आहे त्यांना अनुभव चांगलाच आहे त्या गोष्टीचा. पण मला जास्त लोड आहे, मला असं वाटतं हो. मलाच वाटतंय का तुम्हाला वाटतं का नाही काय माहिती. एवढं काय त्याच्यामध्ये, मला असं वाटतं मला लोड आहे. पण जाऊ द्या, असू द्या. लोड असला तरी मला कसं जरा बरं वाटन, नाही तर मी किती जाड होईन है ना. काम पाहिजे, काहीतरी काम पाहिजे. तसं मी हिच्या मागं काम लावून दिलं शॉपचं. आणि विशेष म्हणजे एक सांगतो बरं का, आता हिला जे काम लावून दिले हे हिचं कंटिन्यू काम करत चालणार आहे. आणि मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा आता. हो, तुम्ही नवीन करताना मला सगळं शिकून दिलं ह्यांनी धंद्यामध्ये, कसं करायचं काय करायचं. आणि त्याच्यानंतर म्हणले की माझं दुसरं करणार आहे मी, तुला ही शॉप तुझ्यासाठीच टाकून दिलेली म्हणते. बोलण्यामध्ये अनुष्का किती काढले तू, जरा विचार करत जा ग. आहो. तुला काही ना, तुला आता घरी नेऊन सोडायचंय. शेवटी मलाच हे आवरावं लागणार आहे बरं का. तू निस्ता राडा काढून ठेवायला लागलीस, बाकी तर काहीच नाही. तुला आता घरी जायचंय. आता हिचा टाइम झाला घरी जायचा. हे सगळं मला आवरायला देणार आहे आता ही, कारण की आता चिव आली की पहिले यांना घरी सोडायला जावं लागतं मला. थोडंफार आपल्याला पार्सल पण पॅक करायचे होते म्हणून तुम्हीच म्हणला चेक करायच्या साड्या. पार्सल मी पॅक करून टाकतो, माझी काय अडचण नाही. तू गेल्यानंतर मी पार्सल करून टाकतो. फक्त कोणाकोणाला जी साडी ज्यांनी ऑर्डर केली ना त्या साड्या अशा उकलून आम्ही पूर्ण चेक करून टाकतो ना. आणि मला अजून दाखवायच्या होत्या तुम्हाला साड्या, पण आपला ब्लॉगिंग भरपूर सारी व्हायली. खूप सुंदर असं पार्टीवर पीस होतं, पण ब्लॉग लय मोठा व्हायला. त्यामुळे जाऊ द्या, आता आज इतकं स्टॉप करते आणि उद्याच्याला तुम्हाला सुंदर असं कलेक्शन दाखवणार. आणि कमेंट्स मध्ये तुम्ही पण सांगा, आम्ही साडी कलेक्शन दाखवलं पाहिजे की नाही ब्लॉग मध्ये आमच्या, का आपली डेली ब्लॉगिंग आहे तीच कंटिन्यू आम्ही करायला पाहिजे. हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा बरं का. कारण तुम्ही सांगितलं तर आम्ही हे कंटिन्यू करणार, तुम्ही जर नाही सांगितलं तर मग हे कंटिन्यू होणार नाही. आपले जे ब्लॉगिंग आहे तेच चालू करणार आहोत. आणि जर तुम्हाला आवडलं साड्यांचं कलेक्शन तर आपण साड्यांचं कलेक्शन पण तुम्हाला दाखवत जाऊ युट्यूबवर. ठीक आहे, चला आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.